हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज पार्लरमध्ये गेल्या गेल्या छोटी पा कशी प्रॅक्टिस करून राहिली होती हेअरस्टाईलची. काल ना ताईचं मस्त लेक्चर झालं आमच्यावर की प्रॅक्टिस करत नाही म्हणून. मग गेल्या गेल्याच ते भल्ली प्रॅक्टिसवर लागली होती बघ. मग म्हटलं आता ते प्रॅक्टिस करून आली तर आपण कुठं मागं राहू, आपण बोलणे खायच्या अगोदर पहिले आपणही प्रॅक्टिस करायला लागा ना. मग बसवलं ना पायाला मस्त तिच्या हेअरवर मस्त हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करून घेतली. त्याच्यानंतर मग काय आज तर पायलचा बर्थडे होता. आता बर्थडे म्हटल्यानंतर केक तर येणारच होता. मग काय आम्ही मस्त पार्लरमध्ये सगळ्या मिळून केक आणला. केक आणल्यानंतर मग काय त्या पोरीचं तर फोटोशूटच होऊन जाते बा पहिले त्या केकसोबत. पहिले स्नॅप काढून स्नॅपचॅटवर टाकणं, स्टोरी लावणं हेच चालते. केकवाली केक कट करायसाठी वेट करते, पण पहिले यायचे स्नॅपचॅटवर स्नॅप टाकणं हे नाही जात. मग काय पायल आली त्याच्यानंतर मग मस्त मस्त मग बर्थडेचं झालं सेलिब्रेशन चालू. आता सेलिब्रेशन म्हटलं म्हणजे मग सगळेजण मस्त केकची वेट करून राहिले होते कधी खायला भेटते बा. आता केक खाल्ला त्याच्यानंतर फोटोशूटही केला सगळेजणांनी मिळून. मस्त तिला केक चारला त्याच्यानंतर फोटो काढला. मग काय मग तर ह्या स्प्रे उडवण्याची मजा आली. हे पा भूतच बनवून टाकलं होतं तिला स्प्रे उडून. सगळेजण लपून राहिले होते ह्या स्प्रेच्या धाकानं. एवढा स्प्रे लागला होता तिच्या अंगावर का ते तर असं वाटून राहिली होती एखाद्या काश्मीरमध्ये ते बर्फ पडते ना तसंच वाटून राहिलं होतं. पण तरी तिला फोटो काढण्याची मजा येऊन राहिली होती. तरी ते फोटोची पोज देऊन राहिली होती. पकोड्याची पार्टी झाली. मग आली ना मी घरी. आता घरी पकोड्याची पार्टी झाल्यावर मी पोटने भरलं ना. असं दिवस निरा खाण्यातच चालला होता बा. घरी आल्यावर मग काय म्हटलं आता चला पिझ्झा बनवा. पिझ्झाचा बेस तर आणलाच होता. मग टाकला त्याच्यावर सगळं सामग्री जे काही टाकायची असते ते. कारण मी त्या फर्स्ट टाईमच बनवून राहिली. त्याच्यातही मी यूट्यूबवर पाहू पिझ्झा बनवला. पण झाला मला आला बाबा तो पिझ्झा कसा तरी. पण मस्त झाला होता तो. पा किती सुंदर दिसून राहिले. दिसायला एवढा खास होता तर खायला किती मस्त असन तो. मग मस्त त्याच्यावर चीजही टाकलेलं आहे मोठं भरभरून. आणि त्याच्यानंतर मग कढईत केला बा तो आपल्या घरी कुठचं अवन न मवन पाकला मस्त झाला होता. एकच नंबर टेस्ट झाली होती. चला मग या पिझ्झा खायसाठी. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करून टाकतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग.